स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। साक्री रोड लगतच्या रस्त्यांवर नव्याने पोल उभारून एलईडी पद्धत दिवे लावा उभाटाचे निवेदन। धुळे शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा समजला जाणारा साक्री रोड संताजी जगनाडे महाराज नवीन महानगरपालिका इमारत सिव्हिल हॉस्पिटल बांधकाम भवन शिवतीर्थ पत्रकार भवन नेहरू पुतळा ते मोतीनालापर्यंत संपूर्ण रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात आहे। त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते। त्याचप्रमाणे महिला भगिनींना रात्री 11 वाजेनंतर या रस्त्याने जाताना भीती वाटते। त्यामुळे या मार्गावर नव्याने इलेक्ट्रिक पोल टाकून त्यावर हायमास्ट पद्धतीने एलईडी पद्धत दिवे लावण्यात यावी अशी मागणी उबाटा सेनेने केली असून त्या संदर्भात आज रोजी मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले। धुळे शहरामधला जो महत्वाचा रस्ता आहे संताजी जगनाडे महाराज चौक ते मोती नाल्याच्या पुलापर्यंत म्हणजे नेहरू पुतळ्यापर्यंत जो महत्वाचा रस्ता आहे तो रात्रीच्या वेळेला पूर्णपणे अंधारामध्ये राहतो। या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वारंवार आम्ही आंदोलन केली, तसेच या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देखील दिले। दिवाळीच्या पिरियडला या संदर्भामध्ये आम्ही एक फेसबुक लाईव्ह देखील केलेलं होतं। त्यावेळेला महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने त्या ठिकाणचे पथदिवे आम्हाला बदलून दिलेले होते, पण ते पथदिवे बदलून दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी अजूनही अंधार त्या ठिकाणी आहे। कारण की त्याला मेजर प्रॉब्लेम असा आहे की संपूर्ण आपली जी महानगरपालिका आहे, सिव्हिल हॉस्पिटल असेल, संतोषी माता चौक असेल, या ठिकाणी इलेक्ट्रिक पोल मधलं अंतर प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अंतरामध्ये दरी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माननीय आयुक्त साहेबांना आम्ही एक महत्वाचं निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये मागणी आम्ही अशी केलेली आहे की संताजी जगनाडे महाराज चौक ते शिवतीर्थ आणि शिवतीर्थापासून थेट मोती नाल्याच्या पुलापर्यंत त्या ठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी मंजुरीला देऊन त्या ठिकाणी उभारण्यात यावे। बांधकाम भवनाच्या भिंतीला म्हणजे विरुद्ध बाजूने हे स्ट्रीट लाईट उभे जर त्या ठिकाणी विशिष्ट अंतरावरती जर उभे जर केले तर रात्रीच्या वेळी हा जो संपूर्ण रस्ता आहे तो संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी अंधारात राहणार नाही। कारण अत्यंत रस्ता हा अत्यंत वर्दळीचा त्या ठिकाणी आहे। रात्री 11 नंतर अनेक त्या ठिकाणी वाहनधारकांना त्या ठिकाणी त्रास होत असतो। पहाटे 4 वाजता ज्यावेळेला सुरतकडनं आणि पुण्याकडनं येणाऱ्या गाड्या असतात खासगी ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी प्रवाशांना उतरवतात, त्यावेळेला महिला भगिनींमध्ये प्रचंड घबराट या रस्त्याने जाताना त्या ठिकाणी निर्माण होते। आणि रात्रीच्या वेळेला या रस्त्यावरती अंधाराचं साम्राज्य असल्यामुळे अनेक व्यापारी प्रतिष्ठाने देखील त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे या रस्त्यावरचा अंधार दुरुस्त व्हावा, अंधार या ठिकाणचा नाहीसा व्हावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी आयुक्तांना केली आहे।